केलाय, ज्यांनी हागा मुतलेलं काढलं या आई वडिलांनी, त्यासने सुद्धा तुम्ही सांभाळत नाही, मग ही काय आहे म्हणजे कशासाठी? आणि आपण एका साईडला जर आपलं कर्म चुकीचं जर असलं, आपण प्राण्यांवर रोज शांती करा, रोज यज्ञ करा, रोज देवाचा जप करा, काहीही करा, काय नाही, कर्म जर बिघडलेलं असलं ना तर संपला विषय. कुठलं देवाची शक्ती तुम्हाला मदतीलाच येणार नाही. आणि कसं होतंय, कुत्र्याकडे सायकिक पॉवर, सिक्स सेन्स असल्यामुळे त्यांना भूतप्रेत दिसते, ती निगेटिव्ह एनर्जी महसूस होत्या, त्यांना कळतं लगेच घरात कोण आले, बाहेर कोण आहे, पितृ कोण आहे, ते त्यांना ती दिसतंय ना थोडक्यात. म्हणजे लक्षात येते की कुठली शक्ती इथं अवेलेबल आहे. आता मला सांगा, भूतप्रेत जर मानवी शरीरात शिरू शकते ती, म्हणजे संचार होऊ शकत असेल, तर प्राणीत का नाही शिरणार? मग कुत्र्यात पण शिरू शकते ती. आणि कुत्र्यात जर एखादी निगेटिव्ह एनर्जी असली आणि ती समजा मुलाबाळांपाशी किंवा एखादी लेडीज घरातला जो जास्त प्रेम करणार आहे, 100% त्या एनर्जीचा त्यांना पण इफेक्ट होणार. म्हणून माझं काय मत असतं, घरात जरी पाळलं ना कुत्रं, तर आपण एक सीमा असते प्रत्येक गोष्टीची, बघा एक लिमिट असते, तेवढंच फक्त. जास्त किचन मध्ये मी नको, एखादा केस चुकून गेला अन्नातनं, एखाद्याला बाळाला काय त्रास झाला घरातल्यासनी, किंवा त्या लाळेचा काय त्रास झाला, एखादा रोग काय झाला तर माहित नाही आपल्याला. म्हणून भैरवांना भैरवांच्या ठिकाणी थांबायचं. आणि आपण सांसारिक माणसं आहे, आपण सांसारिक माणसाच्या पद्धतीनेच आपण राहायचं, असं माझं मत आहे बरं का वैयक्तिक. उगाच तुम्हाला म्हणजे ही नको, माझं काम आहे सांगणं, म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम आपलं, प्याचं का नाही त्यानं ठरवायचं.